आज आपण ह्या छानशा बेबी फ्रॉकची कटिंग आणि शिलाई एकाच व्हिडिओमध्ये पाहतोय, तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. टॉप पार्टसाठी इथं आपण अस्तरचा वापर करणार आहोत. तर मी अस्तर आणि मेन फॅब्रिक इथे 4 फोल्डमध्ये घेतलं आहे, कारण आपण एकाच वेळी पुढील आणि मागील दोन्ही भागाचं कटिंग करतोय. अस्तरची घडी घेत असताना आपल्याला छातीचा चौथा भाग आणि त्यामध्ये इथे मी 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार शिलाई मार्जिन कमी जास्ती करू शकता. त्यानंतर आपल्या टॉपची उंची आहे 6 इंच आणि 1 इंच शिलाई मार्जिन. तर 5.5 इंच रुंदी आणि 7 इंच उंची अशी आपण इथे कापडाची घडी घेतलेली आहे. आता आपण वरच्या साईडने इथे 1.5 इंचाला मार्क करून घेतोय. 1.5 इंचाला मार्क करून इथे आपल्याला सरळ लाईन आखून घ्यायची आहे. त्यानंतर बंद बाजूकडून आपल्याला 2.25 इंचाला मार्क करून घ्यायचं आहे. साईज लहान आहे म्हणून इथं मी 2.25 घेते. हे माप आपल्याला शोल्डरनुसार टाकायचं आहे. आता तिथूनच आपण गळ्याच्या बाजूला आणि मुंढ्याच्या बाजूला असा गोल शेप देऊन घेतोय. पहा, इथे आपण शोल्डरसाठी नॉटचा वापर करणार आहोत, म्हणून आपण अशा पद्धतीने शेप दिलाय. इथे आपल्या टॉप पार्टचं ड्राफ्टिंग झालंय. आता कटिंग करून घेऊयात. तर ह्या मापात आपली छाती आणि कंबर दोन्ही मापही सेम आहेत. त्यानंतर आपल्याला अस्तरचे पार्ट सेपरेट करून घ्यायचे आहेत. मेन फॅब्रिकचे पार्ट आपण अशा पद्धतीने ओपन करून घेतोय. त्यानंतर आपल्याला अस्तरचे पार्ट अशा पद्धतीने खोलून त्यावर आपल्याला मेन फॅब्रिकचे पार्ट ठेवून त्यामधला एक पार्ट खालच्या साईडला ठेवून अशा पद्धतीने दोन्ही पार्ट सेपरेट करून घ्यायचे आहेत. आपल्या मेन फॅब्रिकची बाहेरील बाजू अस्तरच्या खालच्या साईडला आहे. आपण अशा पद्धतीने पार्ट ठेवलेत कारण आपण ते पलटवणार आहोत. आता टॉप पार्टसाठी आपल्याला नॉट लागणार आहेत, त्याची इथं कटिंग करून घेतली. इथे मी या मेन फॅब्रिकच्या 4 पट्ट्या घेतलेल्या आहेत. ह्याची लांबी आहे 13 इंच. तुम्ही कमी जास्ती करू शकता. रुंदी आपल्याला 2 इंच घ्यायची आहे. आता आपण शिलाई करून घेऊयात. तर ही पट्टी आपल्याला मध्यातून अशा पद्धतीने फोल्ड करून एकदा बितपत मार्जिन सोडून शिलाई करून घ्यायची आहे. पहा, इथं आपल्या मेन फॅब्रिकची बाहेरील बाजू ही पट्टीच्या आतल्या साईडला आहे आणि बाहेरच्या बाजूने आपण शिलाई करून घेतोय. शेवटी शिलाई आपल्याला लॉक करून घ्यायची आहे. आता ही पट्टी आपण पलटवणार आहोत. तर इथं मी सुई धागा घेतलेला आहे. आपल्या पट्टीचं जे बाहेरचं कापड आहे तिथं आपल्याला त्याच्या कोपऱ्याला 4-5 टाके मारून घ्यायचे आहेत. टाके घट्ट मारा, म्हणजे पलटवते वेळेस ते निघणार नाहीत. त्यानंतर आपण ह्या पट्टीला जी शिलाई केलेली आहे त्यातून आपल्याला हे सुई धागा समोरच्या साईडला बाहेर काढून घ्यायचा आहे. आपल्या सुईची जी खालच्या साईडची बाजू आहे त्या साईडने आपल्याला सुई समोरच्या साईडला बाहेर काढायची आहे, म्हणजेच ती आपल्याला लागणार नाही. पहा, आता समोरच्या साईडने बाहेर आलेला धागा आपल्याला हलक्या हाताने पुढच्या साईडला खेचायचा आहे. अशा पद्धतीने खेचल्याने आपलं जे शिलाई मार्जिनचं कापड असतं ते आपल्या पट्टीच्या आतल्या साईडला जातं आणि समोरच्या साईडने आपली नॉट बाहेर येते. पहा, अगदी सोपी पद्धत आहे. ह्याच पद्धतीने आपण बाकीच्या नॉटसुद्धा तयार करून घेतल्या. आता आपण शिलाई करून घेऊयात. तर इथे मी टॉप पार्टचा एक पार्ट घेतलेला आहे. आपण जे नॉट बनवल्यात तर इथं आपल्याला शोल्डरच्या इथे अस्तर आणि मेन फॅब्रिकच्या मध्ये अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आहेत. पहा, दोन्ही साईडला इथं आपण नॉट ठेवून घेतोय. नॉट आपल्याला वरच्या साईडने थोडीशी बाहेरच्या साईडला ठेवून घ्यायची आहे. आता इथं आपण टाचण्या लावून घेऊयात, म्हणजेच आपल्याला शिलाई करायला सोपं जाईल. आता आपण हे पार्ट पलटवणार आहोत. मुंढ्याच्या बाजूने शिलाई करायला सुरुवात करतोय. इथं आपल्याला 1.5 इंच इतपत शिलाई मार्जिन घेत अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे. आपल्या शोल्डरच्या इथल्या नॉटपर्यंत शिलाई झाल्यानंतर तिथं आपल्याला शिलाई लॉक करून घ्यायची आहे, म्हणजेच आपली नॉट ही उसवणार नाही. वरच्या साईडला शिलाई करते वेळेस आपला मेन फॅब्रिक आणि अस्तर हे एकमेकांवर व्यवस्थित आहेत का ते पहा. इथे तुम्हाला डायरेक्ट शिलाई करायला जमत नसेल तर वरच्या साईडला इथे टाचण्या लावून घ्या, म्हणजे शिलाई करायला सोपं जाईल. इथे आपण 1.5 इंच इतपत शिलाई मार्जिन घेत अगदी व्यवस्थित असं टॉप पार्टच्या वरच्या साईडला शिलाई करून घेतली. त्यानंतर आपला जो गोल शेप आहे तिथं आपल्याला छोटे छोटे नॉच देऊन घ्यायचे आहेत. पहा, आता आपण हे अस्तरचा भाग आतल्या साईडला टाकून हे पलटवून घेतोय. अगदी सोपी पद्धत आहे. आता फ्रॉकला फिनिशिंग येण्यासाठी ह्यावर आपण दाबटीप देऊन घेतोय.
आपण टॉप पार्टसाठी अस्तरचा वापर केला, कारण इथं आपल्याला टॉप पार्ट हे पलटवून घ्यायचे होते. अशा पद्धतीने पलटवून गळे शिवल्यामुळे आपल्या फ्रॉकला छान फिनिशिंग येते. त्याचसोबत आपला बराचसा वेळ वाचतो. दाबटीप दिल्यामुळे आपला गळा हा परफेक्ट बसतो. त्यामुळे गळे पलटवत असताना नेहमी त्यावर दाबटीप देऊन घ्यायची. इथे आपण संपूर्ण वरच्या साईडच्या भागावर दाबटीप देऊन घेतली. त्यानंतर आपल्या बाजूचा अस्तर आणि मेन फॅब्रिक जो ओपन आहे तो दोन्ही बाजूने आपल्याला जोडून घ्यायचा आहे. इथे तुम्ही टॉप पार्टला खालच्या साईडला शिलाई नाही दिली तरी चालेल, पण बाजूला शिलाई करून घ्या. ह्याच पद्धतीने इथे मी दुसरा पार्टसुद्धा शिलाई करून घेतला. पहा, आपल्या फ्रॉकचे दोन्ही पार्ट इथे आपण तयार करून घेतले. आता फ्रॉकचा घेर कटिंग करून घेऊयात. तर इथं मी डबल फोल्डमध्ये आपलं मेन फॅब्रिक घेतले. तर ह्याची लांबी आणि रुंदी 16.5 इंच घेतलेली आहे. इथे आपल्याला कापडाची लांबी आणि रुंदी सेम घ्यायची आहे. ह्यावर आपल्याला फ्रॉकचा टॉप पार्ट अशा पद्धतीने एका बाजूच्या कोपऱ्याला ठेवून घ्यायचा आहे. त्यानंतर तो आहे असा इथं आपण ड्रॉ करून घेतोय. पहा, कोणत्याही एका कोपऱ्याला आपल्याला टॉप पार्ट अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचा आहे. आता आपण बाजूला ठेवून घेऊयात. आता ह्या लाईनवरून तुम्हाला जितकी फ्रॉकची उंची हवी आहे त्यानुसार इथं मार्क करून घ्या. मी 8.5 इंचाला मार्क करून घेते. संपूर्ण घेरवर इथं मी 8.5 इंचाला मार्क करून घेते. इथे आपण एकाच वेळी फ्रॉकचे दोन्ही घेर कटिंग करतोय. आता मी संपूर्ण पार्टवर 8.5 इंचाला मार्क करून घेतलं. ते पॉईंट्स अशा पद्धतीने गोल शेपमध्ये आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. इथे आपल्या फ्रॉकच्या घेरचं ड्राफ्टिंग झालं. आता आपण हे आहे असं कटिंग करून घेऊयात. फ्रॉकचा घेर कटिंग करायची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. ह्या पद्धतीने एकदा फ्रॉक नक्की शिलाई करून पहा. इथे आपण कटिंग करून घेतलं. आता दोन्ही पार्ट आपल्याला सेपरेट करून घ्यायचे आहेत. पहा, आता हे आपण टॉप पार्टला जोडून घेणार आहोत. शिलाई करण्यापूर्वी एकदा आपला टॉप पार्ट अशा पद्धतीने ठेवून मोजून पहा तो परफेक्ट आहे का. इथे आपण घेरच्या वरच्या साईडवर टॉप पार्ट अशा पद्धतीने उलट ठेवून घेतलेला आहे. आता त्यावर आपल्याला इथं एकदा वितपत शिलाई मार्जिन घेत शिलाई करून घ्यायची आहे. आपली सिंगल शिलाई झाली की लगेच त्यावर आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे. आपल्या फ्रॉकच्या दुसऱ्या पार्टचा घेरसुद्धा सेम ह्याच पद्धतीने इथं शिलाई करून घ्या. इथे आपण घेर जोडून घेतला. आता फ्रॉकसाठी नॉट तयार करतोय. त्यासाठी इथे 10 इंच लांबी आणि 2 इंच रुंदीची पट्टी घेतली. समोरच्या साईडला अर्धा इंच फोल्ड करून दोन्ही बाजूचं कापड फोल्ड करून पुन्हा आपल्याला मध्यात ह्याची घडी घालून घ्यायची आहे. पहा, आता आपण कडेने शिलाई करून घेतोय. फ्रॉकसाठी अशा पद्धतीच्या नॉट छान दिसतात. फ्रॉकसाठी नॉट बनवण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. अशा पद्धतीने एकदा नॉट बनवून नक्की पहा. आता दुसरी नॉटसुद्धा मी सेम ह्याच पद्धतीने तयार करून घेतली. पहा, आता आपण शिलाई करून घेतोय. फ्रॉकचे दोन्ही पार्ट आपल्याला आतल्या साईडने अशा पद्धतीने एकमेकावर ठेवून घ्यायचे आहेत. आता एकदा वितपत शिलाई मार्जिन घेत आपण जी नॉट बनवली होती ती आपल्याला कमरेच्या इथे ठेवून घ्यायची आहे. म्हणजेच आपण जे पार्ट जोडले तिथं आपल्याला अशा पद्धतीने ठेवून तिथे शिलाई लॉक करून घ्यायची आहे. त्यानंतर पुन्हा आपण खालच्या साईडला सरळ शिलाई करून घेतो. इथे आपण फ्रॉकच्या घेरसाठी अस्तर नाही वापरलं. तुम्हाला गरजेचं वाटलं तर वापरा. माझं कापड हे जाड होतं म्हणून मी फक्त फ्रॉकच्या वरच्या साईडच्या पार्टसाठी इथं अस्तरचा वापर केला. आता दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला सेम त्याच पद्धतीने नॉट ठेवून शिलाई करून घ्यायची आहे. आपल्या चॅनलवर बेबी फ्रॉकच्या छान छान व्हिडिओज आहेत, त्यासुद्धा नक्की पहा. त्याचसोबत लहान बाळाचे टोपडे, हातमोजे, पायमोजे अगदी सोप्या पद्धतीने कसे शिलाई करावे त्याचे व्हिडिओसुद्धा आहेत. इथे आपण फ्रॉकच्या दोन्ही बाजूला मार्जिन शिलाई करून घेतली. आता आपण ही फ्रॉक पलटवून घेतोय. आता आपल्याला फ्रॉकचा जो बॉटमचा घेर आहे तो अशा पद्धतीने डबल फोल्ड करून त्यावर शिलाई करून घ्यायची आहे. फ्रॉकची बॉटमची शिलाई करते वेळेस कापड न खेचता शिलाई करून घ्या, नाहीतर मग आपली शिलाई ही क्रॉस जाते. इथे तुम्ही फ्रॉकच्या घेरला बिडिंगची शिलाईसुद्धा करू शकता. आणि हो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
आता मी ह्याच पद्धतीने कापड डबल फोल्ड करून आपल्या संपूर्ण फ्रॉकच्या घेरला शिलाई करून घेणार आहे। इथे आपण फ्रॉकच्या संपूर्ण बॉटम भागावर शिलाई करून घेतली। पहा, आता आपल्या फ्रॉकच्या ज्या वरच्या साईडच्या शोल्डरच्या नॉट आहेत त्याला इथे लटकन बनवून घेऊयात। तर इथे मी हे 2.5 बाय 2.5चे कापडाचे तुकडे घेतलेत। नॉटच्या वरच्या साईडने अशा पद्धतीने ठेवून 1/2 इंच कापड आपल्याला खालच्या साईडला फोल्ड करून इथे शिलाई लॉक करून घ्यायची आहे। 1/2 इंच कापड वरच्या साईडला फोल्ड करा, म्हणजेच आपले धागे हे बाहेरच्या साईडला येत नाही। एक्स्ट्राचं कापड कट करून आपण अशा पद्धतीने बाहेरच्या साईडला पलटवून घेतोय। उरलेल्या नॉटला सुद्धा मी ह्याच पद्धतीने लटकन तयार करून घेतले। इथे आपल्या फ्रॉकची संपूर्ण शिलाई झाली आहे। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।